मी बस स्टँडवर काय करत आहे आणि मला कुठं जायचं आहे आणि कुठं अर्जंट जायला निघाले आहे मी श्रद्धा आणि हे सगळे आम्ही इथे कशासाठी आलो ह्या मंदिरामध्ये हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज माझं सगळं आवरल्यानंतर मी आली थोडंसं बाहेर, मला करायची आहे थोडी शॉपिंग. इथे जय हिंद मिलमध्ये आले आणि श्रद्धाचं ब्रँड शूट आहे, त्यासाठी मला व्हाईट कलरची एक साडी आणायची सांगितली तिनं पुण्यावरून. तर मी ही साडी पटकन चूज केली आणि त्यानंतर थोड्याशा साड्या बघायचं ट्राय केलं, पण मॅडमनी काही दाखवल्या नाही. नंतर मी घरी आले. आता घरी आले आणि त्यानंतर मी निघाले झोमॅटो डिलिव्हरीसाठी. म्हटलं गावाकडे जाण्या अगोदर जेवढ्या डिलिव्हरी होतील तेवढे करू. तर पहिली ऑर्डर आली ती संगीताची, ती ऑर्डर इथे डिलिव्हर केली. मग ऑर्डरच नाही म्हणून मी घरी निघाले. त्यामध्ये रस्त्यामध्येच एक ॲक्सिडेंट. नंतर मी घरी आली, माझं सगळं आवरलं आणि आता निघणार आहे वाकडेवाडी बस स्टॉपसाठी. आता मला खूप जास्त लेट झालेला आहे, ऑटो मिळत नव्हता. नंतर ऑटो थोड्या वेळाने मिळाला. आता मी मोरवाडीपर्यंत या ऑटोने जाणार आहे. त्यानंतर मी BRT बस घेणार आहे. ऑटो तर मिळाला, पण आता बस मिळायला काय माहिती किती वेळ लागेल, कारण 11:30पर्यंत मला कसं आहे तिथे पोहोचायचं आहे. नंतर मला एक बस मिळाली होती, पण ती पुणे स्टेशनची तिकडे जात नाही म्हणून मला परत उतरावं लागलं. नंतर दुसरी बस गेली आणि आता मी फायनली पोहोचले वाकडेवाडी बस स्टॉपवरती. तर हे रेड कलरचे शर्टवाले म्हणत होते, व्हिडिओ काढत होते, तर तुम्ही माझा व्हिडिओ काढता का, फोटो काढता का. मी म्हटलं तुम्ही थोडी हिरो आहे की मी तुमचा व्हिडिओ आणि फोटो काढू. नाही, त्यांच्या तोंडावर नाही म्हटले, नाहीतर म्हणले असते तर त्यांना राग आला असता. आता मला बस मिळाली आणि जागा पण मिळाली. मी आता पोहोचले सकाळी 7 वाजता आता मी जाणार आहे माझ्या घरी. माझं सगळं आवरणार आणि त्यानंतर मी जाणार आहे श्रद्धाच्या घरी. मी घरी जाऊन थोडी झोपही घेतली होती, मग माझं आवरलं आणि आता आलेली आहे श्रद्धाच्या घरी. ही आहे श्रद्धा. या अगोदर पण तुम्ही तिला व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. तिचं थोडंसं मेकअप करायचा होता आणि मेकअप हा बेसिक करायचा आहे, तर तिच्या ओळखीचे होते त्यांच्याकडूनच आम्ही करून घेतला. नंतर गाडी आली. आता आम्ही निघालो आहे जामखेड मंदिरासाठी. आम्ही गुगलवर सर्च केलं होतं आमच्या जवळपास कुठे महादेवाचं चांगलं मंदिर आहे, तर आम्ही शोध केला. त्यामध्ये आम्हाला निघालं की जामखेडचं एक मंदिर आहे, जे जुनं मंदिर आहे दगडाचं आणि चांगलं आहे फोटोशूटसाठी. तर मग आम्ही तिथे आलेलो आहे. आता आम्ही पहिले आलो, फोटोग्राफर व्हिडिओग्राफर यायचे बाकी आहेत. आम्ही त्यांनाही म्हटलं होतं तुम्ही गाडीमध्ये या, पण नको म्हटले, आम्ही आमचं 2 व्हीलरवर येतो म्हणे. शूटसाठी मी, श्रद्धा आणि श्रद्धाच्या संगीता वहिनी आलेल्या आहेत. संगीता वहिनी आहेत श्रद्धाच्या आत्तीच्या सून. इथं पोहोचल्यानंतर जे शूटसाठी आम्हाला सगळ्या वस्तू लागणार आहेत त्या सगळ्या काढून ठेवत होतो एका प्लेटमध्ये, जे आम्हाला ब्रँड शूट्समध्ये हायलाईट करायचे आहे. नंतर फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आले, मग त्यांनी त्यांचं काम चालू केलेलं आहे. आता हे शूटमधले काही क्लिप्स आहेत ज्या व्हिडिओमध्ये आम्ही यूज केलेले आहेत. महाशिवरात्र जवळच आलेली आणि ईशा फाउंडेशनने श्रद्धाला एक ब्रँड कोलॅबोरेशन दिलं होतं आणि त्यांनी काही प्रोडक्ट्स पाठवले होते. जवळपास 2-3 हजाराचे त्यांनी प्रोडक्ट्स पाठवले होते. त्याचं आम्ही हे ब्रँड शूट करत आहे. श्रद्धा म्हणाली होती की आपण मोबाईलमध्येच शूट करू हे, पण मी म्हटलं नको, आपण प्रोफेशनल जे व्हिडिओग्राफर आहे त्यांच्याकडून आपण शूट करून घे, जेणेकरून आपल्याला आणखी ब्रँड कोलॅबोरेशन मिळतील. आम्ही सगळं डोक्यात ठेवून शूट करत होतो की काही विसरायला नको. त्यांनी जे जे प्रोडक्ट दिले प्रत्येक प्रोडक्टचं एक यूज करून ते आपण व्हिडिओमध्ये दाखवायचे. काही आमचं डोकं आणि काही व्हिडिओग्राफरचं डोकं मिळून आम्ही हा सगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर श्रद्धाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तुम्ही बघू शकता. आता आमचं सगळं शूट झालेलं आहे आणि आम्ही निघणार आहे तर घरी. आम्ही घरी आलो आणि मी माझ्या घरी गेले आणि नंतर मग मी सकाळीच आता बस स्टॉपवरती आलेले आहे. मला सकाळच्याच 8च्या बसने परत पुण्याला निघायचं होतं. आमची बस आता इथे जेवणासाठी थांबली होती, त्यामुळं मी आता हे शूट करत आहे, नाही तर खूप जास्त गर्दी होती. आता फायनली मी पोहोचलेले वाकडेवाडी बस स्टॉपवरती 4:30-5ला. आता यानंतर आता मला घ्यायची आहे ऑटो. वाकडेवाडी बस स्टॉपपासून मी मोरवाडीपर्यंत BRT बसने आले होते. नंतर मी आता मोरवाडीपासून ते चेरी चौकापर्यंत ऑटोने आले आणि आता नंतर घरापर्यंत मी पायी जात आहे. मी फायनली आता घरी पोहोचलेले आहे आणि यानंतर मी जाणार आहे झोमॅटो डिलिव्हरीसाठी. झोमॅटो डिलिव्हरीसाठी मी आता तयार झाले आणि पहिली ऑर्डर आली होती मला. जवळपास मी या ऑर्डरसाठी 20 ते 25 मिनटं थांबले आणि तरी आणखी वेळ लागणार होता, तर मी ती ऑर्डर ट्रान्सफर केली आणि मला आता दुसरी ऑर्डर आली स्वाद रेस्टॉरंटची आणि ती ऑर्डर मी डिलिव्हर केली इथे. ते पार्सल मी सिक्युरिटीकडेच डिलिव्हर केलं होतं उमांचल सोसायटीमध्ये आणि नंतर मला शर्मा आईस्क्रीमची ऑर्डर आली होती. ती ऑर्डर मी डिलिव्हर केली इथे एक हॉस्टेल. इथली ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला आली होती मोमोची आणि ती ऑर्डर मी डिलिव्हर केली या सोसायटीमध्ये. ही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर थोडंसं पेट्रोल कमी वाटत होतं म्हणून मी पेट्रोल भरून घेतलं आणि नंतर मला ऑर्डर आली होती लस्सी घरची आणि ती ऑर्डर मी डिलिव्हर केली या सोसायटीमध्ये श्री गणेश. ही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला आली होती पिंपरी सौदागरमधल्या बर्गर किंगची ऑर्डर. ती ऑर्डर मी डिलिव्हर केली फ्लोरेन्सियामध्ये.
सकाळपासून 8-9 तासाचा प्रवास केला आणि तरी पण मी झोमॅटो डिलिव्हरीसाठी आले. आता मला नंतर ऑर्डर आली होती झोमॅटो हबची आणि ती ऑर्डर मी डिलिव्हर केली. बावधनमध्ये एक गर्ल्स हॉस्टेल होतं, तिथं असं टेबलवरती ठेवून. ज्या मुलीची ऑर्डर होती ती काही कॉल रिसीव्ह करत नव्हती आणि मेसेजचा पण रिप्लाय करत नव्हती. मग ते टेक केअर म्हटले, तुम्ही टेबलवरती ठेवलं तरी चालेल. मग मी ती ऑर्डर ठेवली आणि आता ही दुसरी ऑर्डर आली होती इंडी रेस्टॉरंटची आणि ती ऑर्डर डिलिव्हर केली मी क्रिस्टल हाईट्समध्ये. नंतर आली होती मला पिंक अँड डाईनची ऑर्डर आणि ती ऑर्डर डिलिव्हर केली मी गौरव प्राईड. नंतर मला किचन आउटलेटची ऑर्डर आली होती जे हिंजवडीमध्ये रेबल्स आहे, ते मी घेतली पार्सल आणि हे इथे डिलिव्हर केलं. तिथून मी मल्टी ऑर्डर पिक केली होती आणि सेकंड ऑर्डर मी अशी सिक्युरिटीकडेच ठेवली, कारण आता लेट झाल्यानंतर काय त्यांच्या सोसायटीमध्ये अलाउड नसतं, त्यामुळे सिक्युरिटीकडेच बहुतेक पार्सल ठेवायला. ही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला त्याच रेस्टॉरंटचं किचन आउटलेटची ऑर्डर आली होती आणि ती ऑर्डर मी घेऊन दुसऱ्या सोसायटीमध्ये परत सिक्युरिटीकडेच डिलिव्हर केले आणि आता माझे सगळे ऑर्डर संपलेले आहे. ही ती सोसायटी होती पलाशमध्ये मी डिलिव्हर केलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.